नमस्कार. आज आपण बनवणार आहे पावभाजी. चला तर मग तयारी करू. त्यासाठी लागणारं साहित्य: तेल, बटाटा, वटाणा, फुलावर, टमाटर, कांदा, शिमला मिरची, काश्मीरी लाल मिरची, मीठ, बीट, लसूण, अद्रक, बटर, तूप, पावभाजी मसाला आणि कोथिंबीर. तुम्हाला बटर वापरायचं तर बटर वापरा, तूप वापरायचं तर तूप वापरा. मी तर जास्त करून तूपच वापरणार आहे. चला तर मग भाज्या कट करून घेणार आहे मी आता. भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या. चला तर मग आता शिजायला घालू. कुकर गरम करायला ठेवला आहे मी. गॅस पेटवून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकणार आहे त्यात. सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता शिजायला टाकून देणार आहे. बीटचे मी मोठे मोठे तुकडे राहू दिले, ते काढून घेणार आहे नंतर. भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. खूप पण जास्त टाकायचं नाही आपल्याला पाणी. भाज्या शिजायला नॉर्मली लागेल तेवढंच टाकायचं. मी एकच ग्लास टाकून घेतलेला आहे आणि झाकण बंद करून याला 2 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 शिट्ट्या झाल्यानंतर भेटू. चला आपण. अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. मी एक कढई घेतली आहे, ती गरम करायला ठेवून घेतली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर मी त्यात तूप टाकून घेणार आहे. तूप गरम झालं की त्यात अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे मी. लसणाचा उग्रपणा पूर्ण काढून घ्यायचा आहे. त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे मस्त छान. आपण कुकर खोलून बघणार आहे भाजी शिजली की नाही. भाजी छान शिजलेली आहे. मॅश करून घ्यायची आहे ही भाजी आता. जे आपण बीट टाकलं होतं ते पण काढून घ्यायचं आहे आपल्याला. छान मॅच झाली आहे भाजी. आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ. कांदा सॉफ्ट झाला आहे, कलर पण चेंज झाला आहे. यात आपण मसाले टाकून घेणार आहोत. आता पावभाजी मसाला टाकणार आहे. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर
1.5 चमचा. आणि थोडंसं पाणी टाकून हे थोडं शिजू देणार आहे. कांद्याच्या ग्रेव्हीला छान तेल पण सुटलंय असं मस्त. चला आपण भाजी टाकून घेऊयात आता. यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला लागेल तसं घट्ट पातळ तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने तयार झालेली आहे आपली भाजी. मी वरून कोथिंबीर टाकून घेणार आहे थोडी. या पद्धतीने भाजी तयार झालेली आहे. चला तर मग आता पाव गरम करून घेऊ आपण. यात मी थोडंसं बटर टाकून घेणार आहे. बटर मेल्ट होतंय छान. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. एक पॅन गरम करायला ठेवला आहे मी. त्यात तूप किंवा बटर टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी भाजी टाकून घ्यायची आहे. भाजी टाकल्याच्या नंतर मी पावमधून कट करून घेतलेले आहेत. ते छान असं भाजून घ्यायचे आहे. दोघं साईडने छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये.